नाही अशी चर्चा तर सगळेच वक्ते करत असतात महाराष्ट्रातले. ही जी निवडणूक आहे ही निवडणूक देशाची आहे आणि या निवडणुकीमध्ये या देशातल्या प्रत्येक नागरिकांना मत देताना असा विचार करायला पाहिजे की देश कुणाच्या हातात द्यायचा, देश कुणाच्या ताब्यात द्यायचा, या देशाची अखंडता, या देशाचं ऐक्य कुणाच्या हातात असल्यानंतर ते मजबूत होणार आहे हे ठरवण्याची निवडणूक आहे. हा देश कुणाबरोबर असेल तर तो विकासाबरोबर जाऊ शकतो, पुढे जाऊ शकतो, ही ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि ज्या वेळेला देश पातळीवर आम्ही विचार करतो त्यावेळेला महायुतीच्या बाजूने एकच नाव आहे आणि ते नाव म्हणजे नरेंद्र मोदी साहेब. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर नावच नाव आहे आणि त्यामध्ये जर पुन्हा वाटत असेल तर दुसरं नाव राहुल गांधी. पण राहुल गांधींचा मजाक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आजपर्यंत बघितलेला आहे. पण सध्या माझं त्यांच्याविषयी चांगलं होत आहे कारण काही दिवसापूर्वी त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि बंगाल ते मुंबई, कलकत्ता ते मुंबई अशी पदयात्रा काढली होती आणि या दोन्ही पदयात्रा इतक्या जबरदस्त त्यांनी काढल्या की त्यांनी भारताला दाखवून दिलंय की माझ्या पायात किती ताकद आहे. पण देश चालवायचा असेल तर पायात ताकद असून चालत नाही, हातात ताकद असायला पाहिजे. आणि ज्याच्या हातात ताकद आहे, मनगटात ताकद आहे असं नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी आहे, राहुल गांधी नाही. म्हणून आपल्याला नरेंद्र मोदींच्या ताब्यात आम्ही करायचं आहे. नरेंद्र मोदींना मत द्यायचं आहे आणि नरेंद्र मोदींची जर ताकद वाढवायची असेल तर उदयनराजेंना मतदान करायचं आणि उदयनराजेंना जर ताकद द्यायची असेल तर उदयनराजेंच्या पाठीशी असणारे अतुल बाबा यांच्या पाठीशी आपल्याला राहायचं आहे. अतुल बाबांच्या पाठीशी राहणं म्हणजे उदयनराजेंच्या पाठीशी राहणं आणि उदयनराजेंच्या पाठीशी राहणं म्हणजे नरेंद्र मोदींच्या पाठीशी राहणं असा या सगळ्या गोष्टी. मित्र, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये एकनाथराव शिंदे साहेबांचं सरकार काम करते. अजितदादा त्यांचा राष्ट्रवादी पक्ष एकत्र आहे आणि फडणवीस साहेब सहज नजर टाकला की एकनाथराव शिंदे साहेबांचं जे काम आहे 2-2.5 वर्षात हे काम करताना खुद्द अजित पवार म्हणले होते की हो बाबा झोपतो कधी तिकडं आणि उठतो कधी तिकडं. एक उदाहरण म्हणून सांगेन की आपण सगळे झोपलेलो होतो आणि तिकडे कल्याणला का कुठेतरी ईर्षागड नावाचा एक गड आहे, तिथं दरड कोसळलेली बातमी कळल्यानंतर उभ्या पावसात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ईर्षागडावर चालत गेला होता. असा मुख्यमंत्री आजपर्यंत आपण कोणी पाहिजे. गरीब माणसांच्या बद्दल कल असणारा, गरिबी माहीत असलेला नेता मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे. मी माझ्या आधीचे वक्ते बघत होतो ते सगळे असं म्हणत होते की आप्पाचं कुटुंब, आप्पाचं कुटुंब. मला काय कळत नाही सगळे असं काम म्हणत होते. मला तर वाटतं आप्पाचं कुटुंब आपल्यापेक्षा वेगळं नाही. आपण सगळे लोक आप्पाच्या कुटुंबातलेच लोक आहोत ही भावना पहिल्यांदा आपल्या मनात असली पाहिजे. आपण वेगळं नाही. तुम्ही रेठरेचेच फक्त माणसं काय आप्पाच्या कुटुंबात आहेत असंही नाही. मी सुद्धा आप्पाच्याच कुटुंबातला आहे. माझ्या बायकोचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन चॅरिटेबलमध्ये झालेलं आहे. मी म्हणत होतो काय करू नको पण तिने काय ऐकलं नाही माझं. तो भाग सोडून मला घेऊन नका. माझ्या मिसेसचं ऑपरेशन चॅरिटेबलमध्ये झालंय आणि माझ्या कन्येची डिलिव्हरी सुद्धा चॅरिटेबलमध्ये झाली. मला सांगा एवढं जर काम झालं असेल तर मी सुद्धा आप्पाच्या कुटुंबातलं सदस्य. त्यामुळे आप्पाचं कुटुंब, आप्पाचा परिवार फार मोठा आहे. तो फक्त बाबा मोठा मर्यादित नाही. आपण तसं मानायची काही गरज नाही. आणि हा परिवार आपल्याला आणखी मोठा करायचा आहे आणि त्याच्यासाठीची चर्चा आपण पुन्हा करणार. आज आपल्या डोक्यात एकच विषय पाहिजे
की छत्रपतींच्या गादीचा वारसदार उद्याच्या लोकसभेसाठी उभा आहे, त्यांना आपल्याला मतदान करायचं की नाही हे ठरवायचं. त्यांच्या विरोधात जो माणूस आहे तो निवडून आला काय पडला काय त्याला पण काय वाटणार नाही. छत्रपतींच्या गादीचा वारसदार जर पडला तर महाराष्ट्रातल्या अख्ख्या मराठ्यांनी खरं तर शर्मेला माथाडी घालायला पाहिजे. इतका मोठा तो अपमान असणार आहे आणि तो अपमान आपल्याला जर टाळायचा असेल तर उदयनराजे लोकसभेत गेलेच पाहिजे. ही माझी स्वतःची भूमिका आहे. मी मावळ्याचा वारसदार म्हणून बोलतो. महाराष्ट्रामध्ये मी सांगितलं एका बाजूला नरेंद्र मोदींची परिस्थिती काय आहे आणि एका बाजूला राहुल गांधींची परिस्थिती काय आहे. महाराष्ट्रातलं सुद्धा आपण नेते बघा, शिवसेना फुटल्यापासून उदयनराजे आपले उद्धव ठाकरे आणि त्यांचा पोरगा ज्या पद्धतीने बोलताय मला नाही आवडत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करणारा एक नेता इतक्या खालच्या भाषेमध्ये बोलत असतो. मला लाज वाटते की हा माणूस महाराष्ट्रात माझ्या महाराष्ट्राचा कधी काळी मुख्यमंत्री होता. इतक्या खालच्या भाषेत आपल्याच सहकार्यांना आपल्याच मित्रांना ज्या भाषेत उद्धव ठाकरे बोलतात त्यावरून त्यांना उद्धव ठाकरे हाच शब्द येतो आणि त्यांचा मुद्दा आदित्य काय एकनाथ शिंदेच्या बाबतीत बोलतो, काय त्या देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत बोलतो सांगा मला. अरे संस्कार नावाची काही गोष्ट आहे की नाही. मी आता येताना बघितलं अतुल बाबा येताना दोन्ही हात जोडून वयस्कर माणसं असल्यानंतर अतुल बाबा विनयानं झुकून त्याला अभिवादन करत होते आणि अत्यंत नम्रपणाने चालत येत होते. हा नम्रपणा उद्धव ठाकरेच्या पोरामध्ये का नाही. किती मार आणि मस्ती आहे त्याच्यामध्ये, किती धरणे कसली का तुमची सत्ता दिली म्हणून काय एक रिक्षा चालवणारा पोरगा मुख्यमंत्री झाला म्हणून, गरीबातला पोरगा मुख्यमंत्री झाला म्हणून. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची भाषा राजकारणात वापरली जाते ही भाषा काय आम्हाला योग्य वाटत नाही. आणि म्हणून माझा आपल्याला सांगणार की उद्याच्या निवडणुकीसाठी सगळ्या गोरगरीब माणसाला एकत्र आलं पाहिजे. आज या सरकारनं मातंग समाजासाठी खूप कामं केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक मुंबईमध्ये करताना 3200 कोटीची जागा घेतली. 400 कोटीचं स्मारक मुंबईत सुरू आहे. इंग्लंडमध्ये जिथं बाबासाहेब शिकत असताना राहत होते ते घर मोदींनी खरेदी केलं आणि तिथं शिक्षा भूमी म्हणून स्मारक उभा केलं. मातंग समाजाचं प्रेरणास्थान असलेल्या अण्णाभाऊच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपये वाटेदार दिले. 305 कोटी रुपयाचं स्मारक चिराग नगर घाटकोपर मुंबईमध्ये सुरू आहे. तिथं सुरू आहे. लहुजी मस्तानांचं स्मारक पुण्यात सुरू आहे. उमाजी नाईक रामोशी समाजासाठी महामंडळ, गुरव समाजासाठी महामंडळ, वडा समाजासाठी महामंडळ या सगळ्या छोट्या छोट्या समाजातल्या लोकांना बरोबर घेऊन त्यांना कशी ताकद देता येईल त्या दृष्टीने आपण काम करायचं. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी बघितल्या तर या सरकारच्या कामावरती आपण सगळ्यांनी समाधान व्यक्त करायला पाहिजे. अतुल बाबांची परीक्षा आहे, तुमची परीक्षा आहे उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. आपल्याला आज मी दुपारी पाटणमध्ये होतो. पाटणच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेमध्ये विक्रमसिंह पाटणकरांनी एक शब्द दिलेला आहे की या जिल्ह्यातल्या कुठल्याही मतदारसंघापेक्षा पाटणचं लीड आम्ही उदयनराजेंना देणार असं त्यांनी शब्द दिलेला आहे. मी अतुल बाबांच्या वतीने आपल्याला विनंती करतो की पाटणचं जेवढा लीड असेल त्याच्यापेक्षा जास्त लीड दक्षिण मधला आपण उदय महाराजांना द्यावं आणि अतुल बाबांची ताकद जबरदस्त वाढवावी एवढी विनंती करतो. आणि एक किस्सा म्हणतो सांगतो की अनेक प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब मध्ये होते, नंतर मी त्याला 2-3 ठिकाणी बघितलं. एक प्रदेशाध्यक्ष ज्याचं सगळं ऐकत असतात, पण एक बावनकुळे प्रदेशाध्यक्षाने असे पाहिले की जे प्रदेशाध्यक्ष अतुल बाबाचं ऐकत होते हे उलट अजून काहीच नाही तर एवढं आहे. मित्रांनो, जर काय झालं तर एवढा असेल आपण कल्पना करा
आणि या कुटुंबाच्या या परिवाराच्या हे परिवार म्हणजे आपण सगळ्याच एकमेकाच्या पाठीशी उभं राहूया. आपण 4 तारखेची मी स्वतः वाट बघतोय, उत्सुक आहे, मला प्रचंड दोन उत्सुक आहे की उरल्या भागाला किती लीड मिळतंय आणि या मतदारसंघात दक्षिणमधून किती लीड मिळतंय हे बघण्यासाठी मी उत्सुक आहे. आपण माझं समाधान करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भारत. 46 लोकसभा मतदारसंघाचे आम्हा सर्वांचे नेते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज ज्या पंतप्रधान मोदींना आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान करणार आहे, त्या मोदी साहेबांनी सातारा जिल्ह्याची निवड करताना उदयन महाराजांना उमेदवारी घोषित केली. ते आपले सर्वांचे उमेदवार उदयन महाराज आज या ठिकाणी खास करून गोंदिया भंडाराचे खासदार संजयजी बेटे साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्यात आलेले आहेत. तसेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मदनदादा मोते, आपल्या सर्वांचे कारखान्याचे परिवाराचे कुटुंब प्रमुख आदरणीय सुरेश बाबा, आणि ज्यांच्या भविष्यामध्ये आपण सर्वजण काम करणार आहे की अतुल बाबांची जबाबदारी नाही, की तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे, असे डॉक्टर अतुल बाबा व्यासपीठावर सर्वांची माफी मागून सर्व व्यासपीठ कारखान्याचे अधिमाजी संचालक, बँकेचे अधिमाजी संचालक आणि मोठ्या संख्येनं या परिसरातील उपस्थित असलेले जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच, सोसायटीचे चेअरमन, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र हो, येत्या 7 तारखेला मगाच्या सर्वांच्या भाषणामध्ये आलेला आहे. आप्पासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे तुमची आमची जबाबदारी. अतुल बाबांनी जो वाढता निधी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. खासदार आमदार नसताना देखील या परिसरामध्ये दक्षिण कराडमध्ये भरघोस आता निधी दिलेला आहे. मला टीका टिप्पणी पुन्हा करायची नाही, पण गेल्या 10 वर्षांमध्ये मोदी साहेबांनी जो देशाचा विकास केलेला आहे, 14व्या क्रमांकावर देश 5व्या क्रमांकावर ठेवण्याची किमया केलेली आहे. आणि प्रचंड संख्येनं आपण मोदी साहेबांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी जे आपले मनोगत व्यक्त केले, गोरगरिबाचे इशारे असता सर्वसामान्य असणारी इच्छा देशामध्ये परदेशात असणारं मोदी साहेबांचं अलौकिक नाव, आणि म्हणून या निवडणुकीचा निकाल जरी उदयन महाराजांना मतदान देणार असलो, बाबांच्या सुरेश बाबांच्या नेतृत्वाखाली मतदान करणार असले तरी हे मोदींना डायरेक्ट मतदान मिळणार आहे. म्हणून येत्या 7 तारखेला आपण कमळाच्या चिन्हावर बटन दाबून भरघोस मतांना निवडून द्यावं आणि या परिसरामध्ये सुरेश बाबांनी, मदन दादांनी, अतुल बाबांनी जे काम केल्या कामाला मतदान करावं एवढी विनंती करतो. आणि कराडला मीटिंग असल्यामुळे मी या ठिकाणी आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. रामभाऊ, तुम्हारी जिंदगी बदल गई. मोदी जी के सामने बात करने का मौका तुमको मिल गया. किती मोठं भाग्य रामभाऊचं आहे बघा. वर्ष शेरोशायरी करत करत पहिल्यांदा केंद्रीय मंत्र्यांच्या समोर बोलायची संधी मिळाली आणि मला सगळ्यात मोठा आनंद झाला की माझ्या गावच्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला जगातल्या सगळ्यात नेत्याच्या समोर माईक घेऊन 2 शब्द त्यांच्याविषयी बोलायची संधी मिळाली. खऱ्या अर्थानं मोठं भाग्य रामभाऊ आपला आहे. आजच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे नेते, भंडारा गोंदिया मतदारसंघाचे खासदार आणि निवडणुकीचा निकाल 4 तारखेला आल्यानंतर होणारे भावी खासदार हे आदरणीय सुनील भाऊ, कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले सगळ्यांचे प्रेरणास्थान आदरणीय मदनरावजी दादा, कार्यक्रमाला उपस्थित आपले सगळ्यांचे आशास्थान आदरणीय डॉक्टर सुरेश बाबा, कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय माणिकराव दादा, आदरणीय जोडीराम दादा, आदरणीय श्रीराम तात्या, आमचे पैलवान आनंदरावजी अप्पा, कार्यक्रमाला उपस्थित सरपंच आदरणीय हनुमंतराव सूर्यवंशी, भारतीय जनता पार्टीचे
या विधानसभेचे प्रमुख आदरणीय आमचे पैलवान धनाजी काका, आदरणीय नारायणजी नाना, विजयराव कदम, आदरणीय निसार दादा मुल्ला, आदरणीय डॉक्टर राजकुमार पवार, कार्यक्रमाला उपस्थित असणारे ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य, सोसायटीचे सदस्य, अनेक सहकारी संस्थांचे पदाधिकारी, या पंचकृषीमधून आलेले, विविध गावांमधून आमच्यावर प्रेम करत असणारे सगळे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने जमलेल्या माता भगिनी, पत्रकार बांधव आणि तरुण मित्रांनो, आजची अत्यंत महत्वपूर्ण सभा आपल्या गावामध्ये पार पडते. काल देखील आपल्या गावामध्ये एक मोठी सभा विरोधी पक्षाची झाली. दोन सभांमध्ये फरक इतकाच आहे की इथं माणसांची गर्दी आहे, तिथं मोठ्या खुर्च्यांची गर्दी होती. आज जी मोठ्या संख्येनं जनता इथं जमलेली आहे ती एकच सांगून जाते की आपले खासदार हे श्रीमंत छत्रपती उदय महाराजच निवडून येणार, हे खऱ्या अर्थानं उपस्थित असणारी जनता इथं सांगते. आज या मतदारसंघामध्ये सातत्यानं आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागच्या 10 वर्षापासून काम करतोय. 2014 साली आपला प्रयत्न होता की मोदीजींची सभा या मतदारसंघामध्ये झाली पाहिजे. 2014 साली आपण मोदीजींच्या सभेचे पोस्टर देखील छापले. पण काही कारणांनी त्यावेळेला जे राज्यामध्ये सत्तेमध्ये होते त्यांच्या विशेष प्रयत्नांनी आदरणीय पंतप्रधानांची सभा ही कराडला होऊ शकत नव्हती. अनेक अडचणी प्रशासनाने आणल्या आणि त्या अडचणी आणल्यामुळं सभा रद्द करावी लागली. 10 वर्ष प्रयत्न केल्यानंतर आज मोदीजींची सभा आपल्याला मिळाली आणि सातारा लोकसभा मतदारसंघाची सभा कराडला झाली आणि सभेच्या निमित्तानं आदरणीय मोदीजींनी आपल्याला सगळ्यांना विनंती केली की सभेमध्ये आलेल्या सगळ्या लोकांना त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी आपापल्या घरामध्ये जावा आणि घरातल्या सगळ्यांना नमस्कार करून सांगा की मोदीजींनी तुमच्यासाठी नमस्कार पाठवले. या देशाचं नेतृत्व 10 वर्ष करत असताना आदरणीय मोदीजींनी सर्वसामान्य माणसाचा विचार केला, या देशामधल्या सामान्य घटकाचा विचार केला. मोदीजी सत्तेमध्ये आल्या आल्या 2014 साली त्यांनी घोषणा केली की माझं सरकार हे गोरगरिबांचं सरकार, माझं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, माझं सरकार हे माता भगिनींचं सरकार आहे, माझं सरकार हे तरुणांचं सरकार आहे. आणि सगळ्यात प्रथम निर्णय जर का या देशामध्ये घेण्यात आला असेल तर तो जनधन खातं करण्याचा निर्णय घेण्यात आला की देशामधल्या सगळ्या नागरिकांचं स्वतःचं खातं झालं पाहिजे. अनेक लोकांनी त्यावेळेला टिंगलटवाळी केली. लोक म्हटले पैसेच नाही तर खात्यावर काय ठेवणार. पण मोदीजींच्या मनामध्ये मोठा विचार होता. या देशामध्ये 50 लाख खाती सर्वसामान्य माणसाची, 50 कोटी खाती सर्वसामान्य माणसाची झाली आणि या 50 कोटी खात्यांवर मागच्या 10 वर्षामध्ये प्रत्यक्ष 32 लाख कोटी रुपये पाठवण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींनी केलं. 32 लाख कोटी कुठल्या कुठल्या योजनेला पाठवले? प्रामुख्यानं हे जे 4 घटक मोदीजींनी सांगितले, या 4 घटकांच्या भोवती ज्या योजनेचं नियोजन केलं त्या योजनांना मोठ्या प्रमाणात निधी हा केंद्र सरकारने पाठवला. आज आपल्यामध्ये जवळजवळ सगळे लोक मोदीजींच्या योजनेचे लाभार्थी. आपण सगळे शेतकरी बांधव, प्रामुख्यानं ऊसकरी शेतकरी आहोत. आपल्यासाठी एक योजना आदरणीय मोदीजींनी आणली. ती योजना कुठली होती? तर योजना होती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये देण्याची योजना ही मोदीजींच्या माध्यमातून आणली. 3 टप्प्यामध्ये 2,000 रुपये प्रमाणे 3 हप्ते दिले आणि या देशामधल्या 11 कोटी 70 लाख शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देण्याचं एक मोठं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं. देशामध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये
ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ होतो, गारपीट होते, अशा पद्धतीने शेतकऱ्याचं पीक जातं, शेतकऱ्याला स्वतःचा संसार कसं करायचं कळत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मोदीजींनी विमा योजना आणली आणि काही जिल्ह्यांमध्ये हजारो कोटी रुपयाचा विमा हा केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्याचं काम झालं. आणि हा विमा देत असताना मोदीजींच्या डोक्यामध्ये एकच विचार होता की ज्याची शेती निसर्गावर अवलंबून आहे त्याची शेती निसर्गावर अवलंबून राहू नये, आणि जोपर्यंत त्याला निसर्ग संरक्षण देत नाही तोपर्यंत सरकारने संरक्षण द्यायचं. जिथं जिथं निसर्गामुळे शेतकऱ्याला शेती करायला अडचण येते तिथं तिथं केंद्र सरकारने त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं. आणि त्यामुळे एखाद्याचं पीक जरी गेलं तरी सुद्धा त्या शेतकऱ्याला विम्याच्या माध्यमातून आपलं पीक आलं असतं तेव्हा जेवढे पैसे मिळणार होते तेवढे पैसे देण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून झालं. राज्यामध्ये अनेक महिलांचे प्रश्न मोदी सरकारने समजून घेतले. केंद्रामध्ये एक योजना आणली. देशामध्ये जेवढे राज्य आहेत त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेसारखी योजना, 10 कोटी माता भगिनींना मोफत गॅस सिलेंडर देण्याचं काम मोदी सरकारने केलं. महिलांनी स्वतःचा उद्योग करावा, रोजगार त्यांना मिळावा, स्वतःच्या हाताला काम मिळावं म्हणून मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून, राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून करण्याचं काम मोदी सरकारने केलं. 33% महिलांना लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आरक्षण देण्याचं काम देखील मोदी सरकारने केलं. देशाला संरक्षण क्षेत्रामध्ये मजबूत करण्याचं काम असेल, देशाला आत्मनिर्भर करण्याचं काम असेल, कोविड सारख्या महामारीमध्ये देशाला वाचवण्याचं काम असेल, हे मोदी सरकारच्या माध्यमातून झालं. ज्यांना ज्यांना लस परवडत नाही अशा सगळ्या लोकांना, ज्यांना ज्यांना या देशामध्ये राहण्याच्या बाबतीमध्ये एक अभिमान आहे अशा सगळ्या लोकांना कोविडची मोफत लस देण्याचं काम मोदी सरकारने केलं. आपल्या देशातल्या लोकांना तर लस दिलीच, पण आपल्या देशाबाहेरच्या लोकांना देखील लस पोहोचवण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून केलं. ज्या ज्या देशामध्ये युद्ध झालं त्या त्या देशामध्ये आपल्या भारतीय लोकांना आपल्या देशामध्ये परत आणण्याचं काम मोदी सरकारने केलं. रशिया युक्रेनचं युद्ध झालं तर 2 दिवस युद्ध थांबवलं आणि 2 दिवस युद्ध थांबून रशिया सरकारला सांगितलं की भारताचा झेंडा दिसला तर आमची गाडी थांबवायची नाही. युक्रेन सरकारला सांगितलं की भारताचा झेंडा दिसला तर गाडी थांबवायची नाही. आपले विद्यार्थी तर आपण परत आणलेच, पण बाजूच्या शत्रू राष्ट्राचे विद्यार्थी देखील भारताचा झेंडा कपाळावर लावून त्या देशामधनं स्वतःच्या देशामध्ये जाण्याचं त्यांनी काम केलं. कारण भारताच्या झेंड्याला किंमत आहे, भारताच्या चिन्हाला किंमत आहे, भारतीय माणसाला किंमत आहे, जगामध्ये किंमत आहे, आणि या भारतीय माणसाला किंमत देण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. आज खऱ्या अर्थानं लढाई कोणाविरुद्ध कोण आहे तर आदरणीय मोदीजींचा चेहरा. ज्या मोदीजींनी 370 कलम हटवलं, ज्या मोदीजींनी प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर उभं केलं, ज्या मोदीजींनी तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला, ज्या मोदीजींनी माता भगिनींना सन्मानाचं जीवन जगण्याची संधी दिली, ज्या मोदीजींनी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं, ज्या मोदीजींनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा सन्मान दिला, त्या मोदीजींच्या विरोधात सगळे जे विरोधक आहेत देशामध्ये ज्यांच्या स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी स्वतः त्यांची कुटुंब आधारित पार्टी असे सगळे लोक एकत्रित आले आणि त्याला इंडिया आघाडी म्हणून नाव दिलं. सगळ्यांनी एकत्रित येऊन ठरवलं की आपण एकत्रित यायचं आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करायचा. देशातल्या लोकांनी ते स्वीकारलं नाही. यांची आघाडी काही दिवसातच आजूबाजूला झाली. यांच्या आघाडीमधले अनेक नेते बाहेर पडले. यांच्या आघाडीमधल्या अनेक नेत्यांमध्ये विसंगती निर्माण झाली. यांच्या आघाडीमधल्या लोकांनी एकत्र निवडणूक लढवण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं ते प्रत्यक्ष निवडणूक आल्यानंतर शक्य होऊ शकलं नाही. आणि त्यामुळे देशामध्ये एक अशा प्रकारचं वातावरण झालं की मोदी सरकारच परत एकदा सत्तेमध्ये आल्याशिवाय राहणार. आणि त्यामुळं आदरणीय मोदीजींनी नारा दिला की अब की बार 400 पार, अब की बार मोदी सरकार, अशा प्रकारच्या घोषणा या देशामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये गुणगुणायला लागले लोक आणि त्यामुळे विरोधक अस्वस्थ झाले. आज महाराष्ट्रामध्ये देखील अनेक पक्ष एकत्र येऊन मोदीजींना विरोध करायचं काम करतात. मोदीजींचा विकासाचा अजेंडा आहे, सर्वसामान्य माणसाच्या हिताचा अजेंडा आहे, पण विरोधकांचा मात्र फक्त मोदीजींवर टीका करण्याचा अजेंडा आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन
सत्तेमध्ये जायचं आणि सत्ता आल्यानंतर ती सत्ता उपभोगायची, अशा प्रकारचा अजेंडा हा इतर सगळ्यांचा. मोदी सरकारच्या काळामध्ये सगळ्यात समाधानी कोण आहे तर सर्वसामान्य माणूस सगळ्यात समाधानी. त्याचं कारण आहे की सर्वसामान्य माणसाला कोणाकडे स्वतःच्या हक्काचं मिळवण्यासाठी जावं लागतं. आज एखादी योजना असेल, प्रधानमंत्री मातृवंदन योजना असेल, थेट माता भगिनींच्या खात्यावर पैसे वर्ग होतात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना असेल, थेट शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग होतात. मुद्रा योजनेच्या माध्यमातून थेट सर्वसामान्य माणसाला राष्ट्रीयकृत बँकेमधनं कर्ज मिळतं. संरक्षण क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांसाठी वन रँक वन पेन्शनचा अनेक वर्षापासून प्रलंबित निर्णय मोदी सरकारने घेऊन टाकला. आपल्या भागामधले अनेक लोक सीमेवर जातात, देशाचं संरक्षण करण्यासाठी जातात, भारताचा झेंडा उंच उडवण्यासाठी जातात, भारताच्या झेंड्याची शान राखण्यासाठी जातात. अशा लोकांना सन्मानाचं जीवन देण्याचं काम मोदी सरकारने केलं. जे लोक बॉर्डरवर असतात त्या लोकांना सुरक्षा देण्यासाठी त्यांना नवीन नवीन प्रकारच्या बंदुकी देण्याचं काम मोदी सरकारने केलं. त्यांचा युनिफॉर्म बदलण्याचं काम मोदी सरकारने केलं. त्यांना जे जे लागतंय ते देण्याचं काम मोदी सरकारने केलं. आणि ज्या ज्या वेळेला दिवाळी असते त्यावेळेला मोदीजी स्वतःच्या परिवाराकडे जात नाही, तर आपला परिवार समजून संरक्षण क्षेत्रामध्ये काम करत असणारे आपले जे जवान आहेत त्या जवानांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी दिवाळी त्यांच्या बरोबर साजरे करणारे पंतप्रधान म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब. त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आपल्याला सगळ्यांना निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये घ्यायची. आज खरं तर अनेक विषयांवर बोलण्यासारखं आज आपल्या मतदारसंघाची सुद्धा चर्चा इथं करणं गरजेचं. सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांना उमेदवारी मिळण्यासाठी देखील मोठा प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या साथीनं मी केला होता. आणि खऱ्या अर्थानं परमेश्वराची कृपा आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला लढवायला मिळाली आणि उमेदवार म्हणून छत्रपती श्रीमंत उदयन महाराज हे आज आपल्या समोर आले. आज 48 जागांपैकी अनेक अशा जागा आहेत जिथं अनेक इच्छुक उमेदवार होते, अनेक पक्षांमधून अनेक लोक इच्छुक होते, पण ती जागा त्या पक्षाला मिळणं देखील खूप मोठी तारेवरची कसरत होती. आपण खूप प्रयत्न केला की छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांना उमेदवारी मिळावी. आपण आपला खारीचा वाटा तिथं उचलला आणि छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली. पण उमेदवारी देत असताना आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितलं की आतून आपण आदरणीय छत्रपती उदयन महाराजांना उमेदवारी देतोय, पण त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी सगळ्यात जास्त कराड तालुक्यामधल्या लोकांची आहे. कारण कराड तालुक्यामध्येच विरोधक वल्गना करतात आहे की आम्ही कराड तालुक्यामधून उदयन महाराजांच्या विरोधी मतदान देण्याचा प्रयत्न. आज आपल्या मतदारसंघातली परिस्थिती पहा. मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त काम कोण करतंय तर आपण सगळ्यात जास्त काम करतो. 434 कोटी रुपये कोणी दिले तर राज्य सरकारने आपल्याला दिले. कुठल्या कामासाठी दिले तर रस्त्याच्या कामासाठी दिले, पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी दिले, वैयक्तिक कामासाठी दिले, रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी दिले, नाल्यांसाठी दिले, गावामधल्या स्वच्छ पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था आहे त्याच्यासाठी दिले, मंदिराच्या सभा मंडपासाठी दिले. जे जे आपण मागितलं ते आपल्याला राज्य सरकार. आज आपल्याकडं विधानसभेचं नेतृत्व नाहीये. आज आपल्याला विधानसभेचा सदस्य नसताना देखील एका विधानसभा मतदारसंघामध्ये इतका मोठा निधी महाराष्ट्रात कुठल्याही विधानसभा मतदारसंघाला दिला नाही जितका कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला. खऱ्या अर्थानं तुमचा पाठिंबा माझ्या बरोबर आहे, तुमचं प्रेम माझ्या बरोबर आहे, तुमचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे, म्हणूनच मला वर किंमत. राजकीय पुढाऱ्याला किंमत कधी असते जेव्हा जनता पाठीशी असते, तेव्हा राजकीय पुढाऱ्याला किंमत असते. राजकीय पुढाऱ्याने कितीही पांढरे कपडे घातले, कितीही गाड्या घोड्या घेतल्या, कितीही काही केलं तर त्याला किंमत तशी येत नाही. पण जनता ज्या वेळेला पाठीशी असते त्यावेळेला राजकीय पुढाऱ्याला किंमत. आज आपण संघर्ष करतोय, इतके दिवस संघर्ष करतोय, तरी देखील आपली सेना कंटाळलेली नाही. आपली सेना लढते, आपण ताकदीने लढतोय, पण ताकदीने लढत असताना यशापर्यंत पोहोचण्यासाठी बारीक बारीक ज्या गोष्टी केल्या पाहिजे त्या गोष्टी करण्याची मानसिकता आज तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतली. शेवटी निवडणूक म्हणजे लोकशाहीची लढाई आहे, विचाराची लढाई आहे. आणि या लोकशाहीच्या लढाईमध्ये जिंकण्यासाठी आपण लोकशाहीतल्या लढाईचे बारकावे देखील करणं गरजेचं. आपण निवडणूक झाल्यानंतर कारणं देऊन उपयोगी नाहीये. निवडणूक चालू असतानाच आपण त्याच्यामध्ये पुरेसा प्रयत्न केला पाहिजे. आज आपल्याकडं आपली ताकद मोठी आहे, आपल्याकडे सगळ्या राजकीय प्रकारच्या सत्ता आहेत, आपल्याकडे सगळ्या सहकार
मग एवढं सगळं असताना आपण आपल्या मतदारसंघामध्ये आघाडी का देऊ शकत नाही, हा प्रश्न खऱ्या अर्थानं मला आपल्याला प्रामाणिकपणे विचारायचा। आज शेवटी मी तुमचा प्रतिनिधी म्हणून इथं उभा आहे, मी एकटा काय करू शकत नाही। अतुल भोसलेला किंमत तेव्हाच आहे जेव्हा या मतदारसंघातल्या लोकांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर असतील। मला किंमत तेव्हाच आहे जेव्हा तुमची मनापासून प्रार्थना असेल की या मतदारसंघामध्ये आपण यशस्वी व्हावं। ही निवडणूक तेव्हाच आपण यशस्वी करू शकू ज्या वेळेला तुम्ही ही आपली स्वतःची निवडणूक आहे म्हणून ही निवडणूक लढा। आपण जर का लोकसभेची निवडणूक आहे म्हणून निवांत राहिलो, आपण विधानसभा आल्यावर बघू असा विचार केला तर या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येते। तुम्ही विरोधी बाजूला बघा, जेवढे आहेत नाहीत तेवढे लोक या तालुक्यामध्ये एक आले, सगळे लोक एका व्यासपीठावर आले, सगळे मिळून आपल्याला विरोध करतात। मग तुम्ही विचार करा की आपल्यामध्ये काहीतरी असं असलं पाहिजे की आपल्यामुळे विरोधातले सगळे एका बाजूला येतात, आपल्याविषयी नाही ते बोलतात आणि काही झालं तरी आपल्याला यशस्वी होऊ नाही द्यायचं अशा प्रकारचा चंग बांधतात। काय त्यांचं कारण? त्यांना एकच वाटतं, त्यांना वाटतं की हे जर का यशस्वी झाले तर कायमचे यांची संघटना ही या मतदारसंघामध्ये चांगलं काम करत राहील आणि एकदा जर का यशस्वी झाले तर यांना थांबवणं कठीण जाईल। त्यामुळे चांगल्या कामाशी त्यांचं काही घेणं देणं नाहीये, पण आपल्याला थांबवण्याशी त्यांचं घेणं देणं आहे। त्यांना स्वतः काही करायचं नाही पण आपल्याला काही करू द्यायचं नाही, अशा प्रकारचं धोरण ठेवणारी ही सगळी मंडळी। आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती की आपण कुठेतरी या गोष्टी मनावर घेतल्या पाहिजे। जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही की आपण यशस्वी करण्यासाठी हातभार लावायचा तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत। अनेक गावामध्ये आपले 2 गट आहेत, 3 गट आहेत, प्रत्येक जणाची आपापली महत्वाकांक्षा आहे। ग्रामपंचायतीच्या निवडणुका आल्या की खूप मोठी आपली महत्वाकांक्षा असते, सोसायटीच्या निवडणुका आल्या की आपली महत्वाकांक्षा असते, कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपली महत्वाकांक्षा असते, जिल्हा परिषद पंचायत समितीला आपली महत्वाकांक्षा असते आणि आपली महत्वाकांक्षा इतकी असते की निवडणूक झाल्यावर देखील आपण डाव करायचा विसरतो। आणि आता गेल्या 10 वर्षामध्ये आपण पाहतो की कधी ना कधीतरी आपल्याला स्वतःला सांगावं लागेल की या वेळेला बस करूया, या वेळेला भारतीय जनता पार्टीचं काम करूया, या वेळेला अतुलला पुढे ढकलूया। अशा प्रकारची भूमिका तुम्ही घेत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळणार। आपल्याकडे काय नाही मला सांगा, सगळं काय आपल्याकडे। आपले कार्यकर्ते कसे आहेत बघा, गावामध्ये जाऊन कार्यकर्त्यांची यादी काढली तर आपल्या 10 कार्यकर्त्याला विरोधकांचा 1 कार्यकर्ता। आणि ज्या वेळेला आम्ही आढावा बैठक घेतो त्यावेळेला तुम्ही मला सांगता की बाबा घुसलं पाहिजे, बाबा खाली गेलं पाहिजे, बाबा संपर्क वाढवा, बाबा हे करा। सगळं मी करून तुम्ही काहीतरी केल्याशिवाय कसं मला? शेवटी मला पण एक मताचा अधिकार आहे, तुम्हाला पण एक मताचा अधिकार आहे। तुम्ही मला तत्वज्ञान सांगत बसलाय, आता 10 वर्ष सांगताय, आता तरी कधीतरी स्वतः लक्ष देऊन मतदान कसं जास्त होईल हे बघा। मला प्रत्येक वेळेला आपण सांगत असला की मनामध्ये माझ्या येतं की मला आपल्याला सांगावं असं वाटतं की हे सगळं मान्य आहे, तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे, पण तुम्ही सुद्धा कधीतरी पार्टीसाठी करायचा प्रयत्न करा हे सांगायची इच्छा नाही। बरेच वेळेला आपल्यामध्ये नेते मंडळी माझ्याकडे येतात, मला दुसऱ्या विषयी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, त्या बाजूचे येतात ह्याच्याविषयी सांगायचा प्रयत्न करतात। माझ्या मनामध्ये समस्या निर्माण होते की एकमेकाविषयी सांगण्यापेक्षा विरोधकाचं का तुम्ही मला सांगत? मी जर का 10 मिनिटं विचार केला की दिवसभरामध्ये कोण कोण लोक भेटतात आणि ते कोणाविषयी बोलतात तर आमचीच लोक आमच्याविषयी बोलतात। विरोधकाचं नावच तुम्ही घ्यायला मागे, तुम्ही विरोधकाची बाजूच सांगायला मागे ना, विरोधकावर बोलायला तुम्ही मागे ना। म्हणजे आपली मेजॉरिटी इतकी झालेली आहे की विरोधक आता राहिलेलाच नाही, पण तरी देखील आपापसामध्ये आपले जे मतभेद आहेत त्याच्यामुळं आपल्याला जे अपेक्षित आहे ते यश मिळेल। बरेच वेळेला आपण एका आदरणीय सुरेश बाबांना सांगतो आम्ही प्लस देऊ, नुसतं प्लस देऊन चालणार नाही, आपण 70%, 75%, 80% आपली गावं केली पाहिजे, कारण तेवढं काम आपण या मतदारसंघामध्ये केलं। सार्वजनिक बांधकाम खात्याने निधी किती दिला? 131 कोटी रुपये। कराडपासून कोरेगावला जाणाऱ्या रस्त्याला पैसे किती दिले? 50 कोटी। रोजगार हमी योजनेमधून पैसे किती मिळाले? 10 कोटी। 25-15 योजनेमधून पैसे किती मिळाले? 5 कोटी। कराडच्या स्टेडियमसाठी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा कधी केली? 100 कोटी। कराडच्या स्टेडियमला 100 कोटीची घोषणा केली देवेंद्रजी, एक तास मागणी आपण केली। 100 कोटी रुपये जर का विदर्भामध्ये आता आदरणीय साहेब आलेले प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 10 कोटी रुपये दिले असते
तर देवेंद्रजींना खांद्यावर घेऊन तिथले सगळे लोक फिरले असते. आम्हाला 100 कोटी रुपये दिले आणि 100 कोटी रुपये दिल्यानंतर सुद्धा जर का आपण आपलं गाव प्लस ठेवणार नसू, आपण आपला बूथ प्लस ठेवणार नसू, तर खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की अजून काय मी केलं पाहिजे. आपण काम करत असताना सहकारी संस्थांमधलं काम करतो. सहकारी संस्थांमधलं काम हे तुमच्यासाठी आपण करतो. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या माध्यमातून सुरेश बाबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय. कारखान्याच्या माध्यमातून आपण आदरणीय मदनदारांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश बाबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय. कधी आपण कमी पडलो? आपण सत्तेचा कधी मोह केलेला नाही. सत्तेसाठी कधी आपण लालची नाही. आपण सत्तेची खुर्ची ही नेहमी सामान्य माणसासाठी वापरली आहे, सामान्य माणसाच्या सेवेसाठी वापरलेली आहे. आणि 3 पिढ्या लोकांची सेवा केल्यानंतर आमच्या मनामध्ये एवढंच आहे की जेवढे दिवस परमेश्वर संधी देईल तेवढे दिवस जनतेची सेवा करायची, दुसरं काही आपल्याला करायचं नाही, एवढं मत हे स्वतःशी आम्ही ठाम केले. आणि त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानं मुंबईला जाऊन आदरणीय देवेंद्रजींच्या समोर ताट मानेने मी उभा राहण्यासाठी, परत राहिलेला निधी आणण्यासाठी, या भागातले राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी आणि आपली नोंद चांगला कार्यकर्ता म्हणून होण्यासाठी, आपली नोंद चांगला मतदारसंघ म्हणून होण्यासाठी आणि कराड तालुका ज्या तालुक्याने स्वर्गीय यशवंतराव भाऊने एके दिवशी महाराष्ट्राच्या सत्तेवर बसवलं होतं, आदरणीय जयवंतरावांना देखील महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये पाठवलं होतं आणि महाराष्ट्राला हेवा वाटेल असं सगळं या परिसरामध्ये ज्या लोकांनी उभं केलं होतं, त्या लोकांचा मान राखण्यासाठी हे मतदान करणं गरजेचं आहे. कमळाला मतदान करणं गरजेचं आहे, मोदीजींना मतदान करणं गरजेचं आहे आणि आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची मान ताट ठेवण्यासाठी येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला आदरणीय छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांच्या पाठीशी उभं राहण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेणं गरजेचं आहे. मला पक्षाकडून सारखं सावध करण्यात येतं की ज्या भागामध्ये तुमचं वर्चस्व आहे त्या भागामध्ये मताचा टक्का घटणार. मी थोडीशी ट्रायल घेण्यासाठी आमच्याच काही लोकांना फोन केले आणि त्यांना विचारलं की गावात काम चालू आहे का? तर मला काही लोकांनी सांगितलं समोरचा काहीच करत नाही त्यामुळे आम्ही निवांत बसलो. काही लोकांनी मला सांगितलं की काय नाही, जेवढे पडणार तेवढे मत आपल्यालाच पडणार. काही लोकांनी मला सांगितलं की मताचा टक्का थोडा कमीच होईल लोकसभेला, कारण ऊन खूप आहे. असं करून चालणार नाही आपल्याला. ऊन असलं, वारा असला, पाऊस असला तरी आपलं कमाला मतदान आपल्याला करावं लागेल. मोदीजींच्या पाठीशी आपल्याला उभं राहावं लागेल. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर जेव्हा जेव्हा गेलो, ज्या ज्या कामासाठी गेलो ते कामं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्ण करून दिले. ज्या ज्या कार्यकर्त्याच्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यासाठी मी आदरणीय देवेंद्रजींकडे गेलो, त्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याचं काम देवेंद्रजी केलं. मुख्यमंत्री सहायता निधीची कधी मागणी केली? कधी नाही म्हटले नाही. कधी विकास कामाची मागणी केली? कधी नाही म्हटले नाही. कधी आपल्या भागामधले अधिकारी आहेत त्यांच्या पोस्टिंगसाठी गेलो? कधी नाही म्हटले नाही. गोंदीचे आपले सूर्यवंशी साहेब आहेत, त्यांचा मुलगा आहे तो आता DYSP त्याच्या पोस्टिंगसाठी गेलो. 1 मिनिटात साहेबांनी तिथं निर्णय मला देऊन टाकला. जेव्हा जेव्हा आपल्या भागातल्या लोकांसाठी मी गेलो तेव्हा तेव्हा न्याय देण्याचं काम देवेंद्रजी हे का करतात? त्यांना आशा आहे, त्यांना अपेक्षा आहे की या मतदारसंघामध्ये होणार आहे, या मतदारसंघामध्ये क्रांती होणार आहे. हा मतदारसंघ दिशा या तालुक्याला जिल्ह्याला देणार आहे. या मतदारसंघाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं कमळ हे फुलल्याशिवाय राहणार नाही याची खात्री देवेंद्रजी आणि त्यामुळं त्यांनी मोठं लक्ष हे आपल्यावर ठेवलेलं आहे. सगळं जरी खरं असलं तरी कुस्तीमध्ये शेवटी चितपट जो करतो तोच विजयी होतो. ज्याचा हात वर पंच करतो तोच विजयी होतो. हात वर केल्यानंतर कारण देऊन चालत नाही. हात वर केल्यानंतर आपण तयारी कमी पडले सांगून चालत नाही. तसं निवडणुकीमधलं अंतिम सत्य हे गुलाल आहे आणि निवडणुकीमध्ये जर का यशस्वी झालो तरच आपण केलेल्या प्रयत्नाला अर्थ आहे. आपण जे झटतोय त्याला तरच प्रयत्न आहे. आपली नाराजी आहे, रुसवे फुगवे ते आपण बाजूला ठेवू. आपण आपल्यामधले मतभेद बाजूला ठेवूया. एकदा माझ्यासाठी तुम्ही ऐका, तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या मागे उभं राहा. या पक्षाने आपल्याला खूप दिले. या पक्षाच्या माध्यमातून देशाचं भवितव्य घडणार आहे. या पक्षाच्या माध्यमातून देशाला नवीन दिशा देण्याचं काम होणार आहे. देश महासत्ता बनण्यासाठी हाच पक्ष ते काम करू शकतो आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून विनंती करतो की तुम्ही या निवडणुकीमध्ये तुमचं मत हे आदरणीय मोदीजींना द्यायचं आहे. तुमचं मत छत्रपती उदयन महाराजांच्या चिन्हासमोरचं बटन दाबून द्यायचं आहे आणि माझी खात्री आहे
की या परिसरामधून मोठं मताधिक्य या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आदरणीय छत्रपती उदयन महाराजांना द्यायचं. मला आता संपवलं पाहिजे, कारण आपल्याला आचारसंहितेमध्ये 10 वाजेपर्यंत परवानगी आहे. अनेक प्रमुख नेत्यांना देखील आपलं मार्गदर्शन इथं करायचं. मला आपल्याला एवढंच सांगायचं, महाभारतामध्ये अभिमन्यूची जशी अवस्था आहे तशी यांनी माझी अवस्था करून टाकली. चारही बाजूनी माझ्या विरोधक आहे, माझी टिंगलटवाळी करतात, माझ्याविषयी नाही नाही ते बोलतात. कुठलीही सभा झाली की फक्त माझ्यावर टीकेची जोड होतात. आपण कधी संस्कृती सोडलेली नाही, कधी आपल्या व्यासपीठावर विरोधकाला नावं ठेवण्याची आपली संस्कृती नाही. आपण कधी आपल्या कार्यकर्त्याला ती मुभा पण दिलेली नाही. विरोधक जरी असला तर त्याला सन्मानाने बोलायची आपली संस्कृती. पण तुम्ही माझ्याबद्दल कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केली आहे हे देखील पहा. किती द्वेष माझ्याबद्दल पेरण्याचा प्रयत्न करतात हे देखील पहा. आणि तरी सुद्धा आपण डगमगलेलो नाही, तरी सुद्धा आपण लढतोय, कारण तुमचा पाठिंबा माझ्या बरोबर. तुम्ही एकदा मनामध्ये घ्या, तुम्ही एकदा मनामध्ये घ्या की जे जे आपल्यावर हल्ला करतात आहे, जे जे आपल्यावर वैचारिकदृष्ट्या विष पेरण्याचा प्रयत्न करतात आहे, त्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं मतदानाच्या माध्यमातून उत्तर द्यायचं आहे. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो. मोठ्या संख्येनं तुम्ही जमला याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. अशाच प्रकारचं प्रेम आणि आशीर्वाद हा माझ्यावर ठेवा, आमच्या कुटुंबावर ठेवा, भारतीय जनता पार्टीवर ठेवा. एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जिल्ह्यात नंबर 1 गोंदिया बंधाऱ्याचे माननीय खासदार संजय मेंगे, माननीय बदलदादा, माननीय आजच्या सभेचे अध्यक्ष चंद्र अण्णा, माननीय डॉक्टर अतुल, माननीय दुर्गाम जाधव, माननीय पाटील, माननीय आनंदराव मोठे, डॉक्टर जोशी, परिमान धनाजी पाटील, आता सगळ्यांची नावं घेत तेव्हा थोडा वेळ लागला मला वाटतं. किती वेळ आहे ना? 20 मिनिटं. आज शेवटची सभा सगळ्या इलेक्शनमध्ये ती आपण देशामध्ये घेतो आणि ह्याच ठिकाणी आपण घेतो. आणि या सगळ्याला नेहमीच इलेक्शनमधलं सगळ्यात महत्त्वाची ज्या काही जे संदेश आपल्याला लोकांना द्यायचे की ह्या व्यासपीठावर आपण घेतो. तुम्हाला एवढीच आठवण करून देतो की भाऊच्या नंतर मला वाटतं 80 ते 85 सालापर्यंत लोक आजार होते. त्याच्यानंतर आपल्याकडे सत्ता कधी नव्हती. म्हणजे जवळजवळ 40 वर्ष आपल्याकडे सत्ता नाही. आपल्याला या 40 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आल्याच्या अगोदर कुठलीही मदत सरकारकडनं झाली नाही. आता एवढा निधी आपण सगळं ते बोलतं, हा निधी आता आपल्याकडे आला, पण त्याच्या अगोदर 1 रुपयाचा आमदार सुद्धा या भागामध्ये आला नाही. ही वस्तुस्थिती सत्तेपासून बाजूला असलं तर काय लोकांचं नुकसान होऊ शकतं हे तुम्ही याच्यामध्ये त्याची कल्पना करा. परंतु आज 20-25 वर्ष जे आपण मागं पडलो त्याच्यातला एक प्रमुख भाग होता की आपल्यामध्ये संघर्ष होता, की आमच्यामध्येच होता असं नाही, ही विभागणी खाली कार्यकर्त्यांच्यामध्ये सुद्धा झाली. आणि आपल्याला इतकी वर्ष लागली, 30 वर्ष 40 वर्ष लागली की हा समाज परत एकत्रित करायचा, परत हे घर एकत्रित करायचं. शेवटी हे कुटुंब आहे सगळं, आणि हे कुटुंब एकत्रित असल्याशिवाय आपल्याला पुढं वाटचाल करता येणार नाही. याच्यासाठी इतकं वेळ थांबावं लागलं, तर आता ही वेळ आली. आता सगळ्यांना आपण एकत्रित करण्यामध्ये यशस्वी झालं आणि फक्त आता आपल्याला आपली जबाबदारी पार पाडली. आज या इलेक्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे की खासदारकीच्या इलेक्शनमध्ये लोकांना कमी रस असतो, सगळ्यात कमी टक्केवारी होत असते. आणि त्याचं कारण हेच आहे की अनेक खासदार आतापर्यंत आपल्याला माहीत सुद्धा नव्हतं. आणि खासदारकीच्या माणसाकडनं काही गावापर्यंत काही निधी येतो किंवा काही पैसे येतात किंवा काही काम होतं असं आतापर्यंत कधी घडलेलं नाही. पण आता हे पहिल्यांदा असं घडलं आहे की मोदीजींचं सरकार आल्यापासून एक सामान्य माणसापर्यंत पैसे पोचायला लागले. तुम्ही सांगितलेलं किसान निधी असेल, महिलांचा गॅस असेल,
प्रत्येक घरामध्ये 80 कोटी घरामध्ये फुकट धान्य मिळायचं, रेशन मिळायचं असेल, हे सगळं थेट केंद्र सरकारकडनं तुमच्यापर्यंत येतं. थेट केंद्र सरकारकडनं थेट पैसे, रस्त्यासाठी पैसे येतात, पेयजल योजनेसाठी पैसे येतात. आजपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत, पेयजल योजना कधी झाली, रस्ते कधी झाले, सगळ्याचा विचार करा. गॅस कधी आला, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे कधी आले, हे सगळं मोदीजी पंतप्रधान झाल्यावर झालं. नाही आम्ही या सगळ्या गोष्टीपासून वंचितच होतो, घोषणाच ऐकत होतो, आश्वासनं ऐकत होतो, पण खरी पूर्तता ही आत्ता होणार. आणि ज्या वेळेला आपला प्रतिनिधी असतो त्याला काय होऊ शकतं हे बघा. आज तुला कुठलीही सत्ता नसताना एवढे 450 कोटी रुपये एका मतदारसंघामध्ये मुद्दा आणू शकतो. म्हणजे भारतीय जनता पार्टी आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीवर किती भक्कम उभा राहते आणि लोकांच्यासाठी काय काम करते हे याचं दिसतं. आणि म्हणून आज आता आपल्याला अशी वेळ आलेली आहे की आपल्याला काही कार्यकर्त्यांची कमी नाही. आज आपल्याकडे आपल्या हातून काही कमी काम झालेलं नाही. कुठलीही सत्ता नसताना मला सांगा, हे जे काम तुम्हाला आज करत दक्षिणमध्ये दिसतंय हे कृष्णेच्या माध्यमातून दिसतंय. सगळं काम जे दिसतंय तुम्हाला, कारखाने झाले ते कृष्णेच्या माध्यमातून, एकाचे 2 कारखाने झाले, लिफ्टच्या योजना झाल्या त्या कृष्णेच्या माध्यमातून झाल्या, शिक्षणाचा प्रसार झाला हे कृष्णेच्या माध्यमातून झाला. सगळ्या वित्त संस्थेतनं तुम्हाला पैसे मिळतात, बँकेतनं, पतसंस्थेतनं इतक्या मोठ्या प्रमाणावर 1000 कोटीची ओलांडण होणारी आपली आता बँक झाली, हे सगळं कृष्णेच्या माध्यमातून झालं. औषध उपचार होतो हे कृष्णेच्या माध्यमातून झाले. आता 1-2 गोष्टीचा मी उल्लेख करतो की अतिशय यशस्वी जे ज्या सरकारच्या माध्यमातचं काम झालं त्याचा उल्लेख इथं झाला नाही. हा कोविडच्या काळात 140 कोटी लोकांचा देशामध्ये ज्यावेळेला कोविड येईल तेव्हा काय होईल या देशामध्ये, किती वाटा होऊ शकते, किती लोकांना या एखादं प्राण मुकावं लागेल, अशी चर्चा सगळ्या जगामध्ये होती. आपलं सरकार आहे, सगळ्यांना वाटतं की ही यांची आरोग्य व्यवस्था सुद्धा कोलमडेल. अशा वेळेला आपल्या सरकारने लागू दिलं की किती मजबूत सरकार आहे. 140 कोटी लोकांना ह्या देशामध्ये 4च देश आहेत की ज्यांनी वॅक्सिन तयार केलं. त्याच्यातला आपला देश आहे. 1-2 कंपनीजने वॅक्सिन तयार केलं. 140 कोटी लोकांना आपल्याला वॅक्सिनेशन देऊ शकलं. हे या जगातल्या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं काम झालं. हे रेकॉर्ड आहे या देशातलं, कुठलाही देश करू शकला नाही हे आपण करून दाखवलं. आणि त्याच वेळेला आपल्याकडे जी जबाबदारी दिली आपण पार पाडली. 8 ते 10,000 पेशंट आपल्याकडे कोविडनं जे ग्रस्त होते त्यांचा आपण उपचार करू शकलो. आणि मगाशी 1-2 लोकांनी उल्लेख केला तेवढंच तुम्हाला सांगतो. आता फार वेळ नाही आहे. हे काम आपण करत आलो. सगळ्या ज्या संस्था आहेत त्या सामाजिक संस्था आहेत, सगळ्या संस्था आहेत याच्यातनं गोरगरिबाचा काहीतरी लाभ होईल अशा उद्देशानंच काढलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एका मुस्लिम कुटुंबाचं मगाशी उदाहरण दिलं की त्याचं बिल माफ झालं. ते त्याच्या पुरतं हे काही नवीन झालेलं नाही आहे. तुम्हाला सांगतो कृष्ण हॉस्पिटल सुरू झाल्यापासून एकही पेशंट असा नाही आहे की जो हॉस्पिटलमध्ये आला आणि पैसे नाही करून त्याला मागं पाठवावं लागलं, असं एकही उदाहरण झालेलं नाही. आणि ज्या वेळेला असं होतं एखाद्या माणसाचा मृत्यू होतं, पैशाचा विषय त्यावेळेला त्या कुटुंबावर मोठी आपत्ती घडलेली असते. पहिलं चित्र तत्व असं आहे की ज्या वेळेला असं त्यांना पहिलं विचार दिलं की पहिल्यांदा ही व्यक्ती त्यांना हँडओव्हर करा, बॉडी त्यांना हँडओव्हर करा, नंतर दिला तर बघू. बिल भरता आलं नाही भरता याचा विचार सुद्धा करू नका. हे अतिशय दुःखात असतात त्यावेळेला. आणि तुम्हाला सांगतो की हे प्रसंग वारंवार आपल्याकडे येत असतात. आणि काय येत असतात ज्या वेळेला पेशंट जास्त आजारी पडतो, ज्या वेळेला ते प्रायव्हेट डॉक्टरकडे औषध घेत असतो, आमच्याकडे शेवटच्या घटकेला येतो त्यावेळेला आमची प्रकृती आहे. आणि ह्या प्रकृतीमध्ये पहिल्यापासून आपण अतिशय अडचणीच्या वेळेला आपण आधी हॉस्पिटलच्या बाजूला उभा राहत आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे काम सगळ्यासाठी आज आपल्या भागात करत होतो, आता सगळ्या जिल्ह्यातनं, आता सगळ्या राज्यातनं लोक तिथे यायला लागलेली आहे. अशी परिस्थिती.
आणि म्हणून आता 2 मिनिटं राहिली म्हणून परिणामी खून केलेली आहे. एकच गोष्ट दाखवतो, आज तुम्ही जवळजवळ आता 15-20 वर्ष काम करतो, जनतेचंच काम करतो. सातत्याने आपला प्रयत्न आहे की आपला उमेदवार एकदा विधानसभेमध्ये गेला पाहिजे. कुणासाठी गेला पाहिजे? आपल्यासाठी गेला पाहिजे. आज काही नाही तरी जर 400-450 कोटी येत असतील, एक लक्षात घ्या की ज्या वेळेला प्रतिनिधी आपला करारदर्शीचा प्रतिनिधी म्हणून अजून जाईल, त्यावेळेला आज जे करार तुम्हाला जसं दिसतंय ते तुम्हाला दिसणार नाही. एक अतिशय विकसित असा प्रदेश, आज ज्या राज्यातला सगळ्यात चांगला मतदारसंघ विकासाच्या दृष्टीनं हा तुम्हाला करारदर्शी दिसला पाहिजे. हे चित्र डोळ्यासमोर ठेवून आपलं काम होतं. करासाठी विजय आहे, करारदर्शीसाठी विजय आहे. आतापर्यंत जेवढे प्रतिनिधी झाले, एकाने सुद्धा पुस्तक आराखडा मांडला का? उद्याला विधानसभेची निवडणूक येईल, अजून पहिल्यांदा तुमच्यासमोर काय मिळेल तर आपल्या करारदर्शीचं विजय मिळेल की काय झालं पाहिजे. आपल्या प्रत्येक गावातलं विजय मिळेल. आपल्या आता मला वेळ नाही की आपल्या गावात सुद्धा काय काय होणार आहे ते सांगता आलं पाहिजे. तुम्हाला एवढं वेळ नाही, पण हे तुम्हाला हे चित्र डोळ्यासमोर ठेवा. आणि हे इलेक्शन अतिशय महत्वाचं आहे. लक्षात घ्या, केंद्रात ज्या वेळेला सत्ता येते तीच तुम्हाला खालीपर्यंत तुम्हाला दिसणार आहे. आणि मोदीजींचं काम जे झालेलं आहे आतापर्यंत या देशात जेवढे पंतप्रधान झालेले आहेत याच्यात तुम्हाला सांगतो तिसऱ्यांदा ज्यावेळेला मोदी पंतप्रधान होणार आहे, या लोकशाहीमधला सगळ्यात मोठा इतिहास होणार आहे. आणि भारत हा एक बलवान देश म्हणून आताच ओळखला जातो. प्रत्येक जो आपला भारताचा नागरिक जो परदेशात आहे त्याला माहिती आहे याचं महत्त्व की हा मोदीजीने आल्यापासून भारताला सगळ्या जगामध्ये जो मान झालेला आहे ती मान तशीच उत्तर राहिली पाहिजे. तसंच काम या देशात झालं पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलो भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. आजच्या ह्या प्रचार सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे पितृतुल्य आदरणीय आबासाहेब, ज्यांनी आत्ता आपल्याला मार्गदर्शन केलं असे आदरणीय डॉक्टर सुरेशराव आबासाहेब, आणि ज्यांनी आपल्यासाठी गेल्या 10 वर्षापासून कष्ट घेतले असे आपले अतुलबाप्पा भोसले साहेब. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित सगळे गावकरी बंधू भगिनींनो, मित्रांनो, 7 तारखेला आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे. आणि आपल्या देशाची धुरा कुठल्या नेत्याच्या हातात द्यायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि म्हणून 7 तारखेला आपण सर्वांनी विचारपूर्वक या मतदान करतेवेळी आपल्या गेल्या 10 वर्षाचा इतिहास सुद्धा आपण शोधून काढला पाहिजे. मित्रांनो, एका बाजूला आपण बघतो काँग्रेसचं सरकार आहे, ज्यांनी 60 वर्षापासून या देशामध्ये सत्ता भोगली आणि प्रत्येक वेळेस गरिबी हटावचा नारा दिला. परंतु आपण बघितलं या 60 वर्षाच्या काळामध्ये गरिबी हटली नाही, गरीबच राहिला. आणि काँग्रेसचे नेते आणि गांधी परिवार मात्र श्रीमंत झाला. दुसऱ्या बाजूला आपण बघता गेल्या 10 वर्षाच्या काळापासून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या देशाची सूत्र स्वीकारली आणि या देशाचा प्रधान सेवक म्हणून, एक सामान्य जनसेवक म्हणून या देशाच्या गोरगरीब लोकांसाठी, या देशातील शेतकऱ्यांसाठी, या देशातील महिलांसाठी, युवकांसाठी आपल्या सर्वस्व पणाला लावून या देशाच्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. एकीकडे राहुल गांधी युवराज आहेत जे दर 6 महिन्यांनी विदेशामध्ये जातात, मौज मजा करून येतात. दुसऱ्या बाजूला आमचे 10 वर्षापासून आदरणीय मोदीजी आहे, गेल्या 10 वर्षापासून एकही दिवस सुट्टी न घेता, एकही दिवस रजा न घेता, एकही दिवस आजारी न पडता या देशाच्या सर्वसामान्य जनतेसाठी सेवा करतात आहे.
या देशाला एवढंच नव्हे, सणासुदीला दसरा असो, दिवाळी असो, या देशाचं रक्षण करणाऱ्या आमच्या शूरवीर सैनिकांसोबत ते आपल्या बॉर्डरवरती सीमेवरती जातात आणि दिवाळी साजरी करतात. मित्रांनो, तुम्हाला हे ठरवायचं आहे, येणाऱ्या काळामध्ये या देशाचं सूत्र तुम्हाला कोणाला द्यायचं आहे. मित्रांनो, आपण अनेक वेळा बघितलं, आपण मोदीजी सांगतात सबका साथ सबका विकास, ते त्यांनी खरं करून दाखवलं. लहान लहान योजनेच्या माध्यमातून या देशातील गरीब लोकांसाठी रात्र झटून अनेक योजना तयार केल्या. नुसत्या योजना तयार केल्या नाही, त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. आणि आज आपण सर्वजण बघतात, ते आपले छोटी मोठी शेतकरी सन्मान निधी असो, शौचालयाची निधी असो, घरकुलाची निधी असो, एवढंच नव्हे, आम्हा सर्वांना मिळणारं 5 किलो मोठं धान्याची भाव असो, आपल्या सर्वांना या योजना पोहोचणार. मित्रांनो, आणि म्हणून एकच विनंती करायला भंडारा गोंदियावरून आपल्यापर्यंत आलेला आहोत. आपल्याला 7 तारखेला न चुकता सर्वांनी आपण एकटे बाहेर पडू नका. आपल्यासोबत सहकुटुंब निघा, सहपरिवारासहित निघा आणि ते त्याला कंबावरती आपल्या श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंसाठी आपण सर्वांनी कमळाचे बटन दाबण्यासाठी सकाळी 7 वाजतापासून बाहेर मारा आणि भरघोस मतांनी त्यांना निवडून दिल्लीमध्ये पाठवा, जेणेकरून मोदीजींचे हात मजबूत होतील. उद्याच्या भारताचं भविष्य उज्ज्वल होईल, आमच्या युवकांचं भविष्य उज्ज्वल होईल. आणि एवढंच नव्हे, ज्या आपल्या देवेंद्रजींनी अतुलजीवरती विश्वास ठेवून उदयनराजेंना तिकीट दिली, त्यांना सुद्धा बळ मिळेल ही विनंती करायला आपल्या सर्वांना आपल्याला विनंती करायला हात जोडून विनंती करायला एकच विनंती करतो. 7 तारखेला न चुकता कमळाची बटन दाबून प्रचंड बहुमताने छत्रपती विजय करा, एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.